नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आपल्या घरातील थोरा मोठ्यांचा किंवा पूर्वजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपण घरामध्ये त्यांचे फोटो लावतो. पण एक सांगू का, वास्तुशास्त्रानुसार मृत व्यक्तीचे फोटो घरामध्ये लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत. चुकीच्या दिशेला लावलेला फोटो घरात नकारात्मकता आणि अडचणी आणू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पूर्वजांचे फोटो नक्की कोठे लावावेत आणि कोठे लावू नयेत. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं महत्त्वाचे मुद्दे. जिवंत व्यक्तीसोबत फोटो नसावा. वास्तुशास्त्रानुसार मृत व्यक्तीचे फोटो कधीही घरातील जिवंत सदस्यांच्या फोटोसोबत लावू नये. असे मानले जाते की यामुळे जिवंत व्यक्तीच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या आरोग्यावर संकट येऊ शकते. मित्रांनो, फोटो लावण्याची योग्य दिशा. कोणत्या भिंतीवर फोटो लावावा? पूर्वजांचे फोटो नेहमी घराच्या उत्तर भिंतीवर लावावेत, जेणेकरून त्यांचे तोंड दक्षिण दिशेकडे असेल. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे पूर्वजांचे तोंड दक्षिण दिशेला असणे शुभ मानले जाते. मित्रांनो, या ठिकाणी फोटो लावणे टाळा. देवघर. पूर्वज जरी वंदनीय असले तरी त्यांचे स्थान देवापेक्षा वेगळे असते. त्यामुळे देवघरात किंवा देवांच्या मूर्तीसोबत त्यांचे फोटो कधीही ठेवू नका. तसेच बेडरूम आणि हॉल. शक्यतो बेडरूममध्ये किंवा बसण्याच्या खोलीत फोटो लावणे टाळावे. यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच स्वयंपाकघरात पूर्वजांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा जिथे येता जाता सतत नजर पडेल अशा ठिकाणी फोटो लावू नका. आणि मित्रांनो, इतर काही नियम आहेत. फोटोंची संख्या. घरांमध्ये पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो लावू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. मध्यस्थान. घराच्या अगदी मध्यभागी फोटो लावू नका. यामुळे मानसन्मानाची हानी होऊ शकते. फोटो नेहमी लाकडी स्टँडवर ठेवावा आणि त्यावर धूळ साचू देऊ नये. तर मित्रांनो, वास्तुशास्त्रातील या सोप्या नियमाचे पालन करून तुम्ही तुमच्या घरात सुख, शांती आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळवू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.